प्रकाशाचे संक्रमण म्हणजे काय आहे? द प्रोपॅगेशन ऑफ लाईट. काय आहे? प्रकाशाचे संक्रमण. संक्रमण कशा प्रकारे होते? प्रकाश कशा प्रकारे बाहेर टाकला जातो, कशा प्रकारे त्याचं संक्रमण होत राहतं, की एक प्रकाश आहे ते आपण प्रयोगाच्या माध्यमातून पाहणार आहोत. की जर प्रकाश आपल्याला दिसायचा, आपण बागडायचा ठरवला, जसं सूर्य आहे तर सूर्याला आपण वरती डोळे करून पाहू शकतो का? की आपण जो सूर्य 12 वाजता उगवला आहे दुपारचा, तर आपण त्याच्याकडे थेट बघू शकतो का? तर नाही. मग कशा प्रकारे प्रकाशाचं संक्रमण होत आहे, म्हणजे ते कसं आरपार आपण त्याला पाहू शकतो, ते कोणत्या भागामध्ये विभागून आपण त्याला बघू शकतो, हे एका प्रयोगाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यालाच आपण बोलणार द प्रोपॅगेशन्स ऑफ लाईट असे बोलणार आहोत. बघा, त्याच्यासाठी आपल्याला एक छोटा प्रयोग बघायचा आहे. बघा, इथे चित्रात तुम्हाला इथे दिलेलं आहे की बघा, ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? बघा, इथे तुम्हाला काय दिसत आहे चित्रामध्ये? हा 1 नंबरचा पुठ्ठा आहे, हा 1 नंबरचा पुठ्ठा, हा 2 नंबरचा आणि हा 3 नंबर. 3 तुम्हाला पुठ्ठे घ्यायचे आहेत, एक मेणबत्ती घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला साहित्य काय घ्यायचं आहे? बघा, हा पहिला सगळा एक सरळ रेषेतला टेबल घ्यायचा आहे. हा टेबल आहे, बरोबर. या टेबल नंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे? पुठ्ठा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही मेणबत्ती घ्यायची आहे. आणि मेणबत्तीला बघा, तुम्हाला 3च प्रकार घ्यायचे आहेत: टेबल, 3 पुठ्ठे आणि मेणबत्ती घ्यायची आहे. त्याचप्रमाणे एक सुई पण घ्यायची आहे, सुई घ्यायची आहे. बघा, 3 पुठ्ठे घ्या व जाड सुई किंवा दाभणाच्या सहाय्याने त्या पुठ्ठ्याच्या मधोमध बारीक छिद्र पाडा. त्यांनी सांगितलं आहे की एक सुई घ्या किंवा एक दाभण घ्या. दाभण काय आहे? इथे जो शब्द आलाय दाभण, की जे पोतं शिवलं जातं, की त्याच्यात एक जाड सुई असते, त्याला आपण दाभण म्हणतो. आपण आपल्या घरामध्ये जी सुईचा वापर करतो कपडे शिवण्यासाठी, ती बारीक आणि नाजूक असते. परंतु इथे जो पुठ्ठा आहे तो कसा आहे? जाडसर आहे. त्या जाडसर पुठ्ठ्यामधून ती छोटी सुई जाऊ शकत नाही, ती वाकू शकते किंवा तुटून मोडू शकते, ती बेंट होऊ शकते किंवा ती तुटू पण शकते. म्हणून आपल्याला जाड सुई घ्यायची आहे किंवा दाभण घ्यायचं आहे, की जेणेकरून ज्याच्यात पोतं शिवण्याची जी सुई असते त्याला आपण काय बोलतो? दाभण बोलतो. मग अशा प्रकारे मुलांना हा जो पुठ्ठा आहे, हा पुठ्ठ्याच्या बरोबर मधोमध कर्कटक ठेवून किंवा जो होल आहे तो करायचा आहे, बरोबर. तो कुठेही वाकडा तिकडा झाला नाही पाहिजे, मागे पुढे गेला नाही पाहिजे. बरोबर, जे 3 पुठ्ठे आहेत त्या 3 पुठ्ठ्याच्या मधोमध हे एका रेषेत लाईन जाईल, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? होल पाडायचा आहे, जसं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. हे जो प्रयोग आहे, हा प्रयोग आहे तो तुम्ही घरी देखील करून बघायचा आहे मुलांना. त्यांनी तुम्हाला निरीक्षण करायचं आहे की मला या चित्रातून काय दिसत आहे. अगदी सोपा प्रयोग आहे, मोठ्याच्या मदतीने हा प्रयोग करायचा आहे. कारण तुम्हाला इथे मेणबत्ती तुम्हाला पेटवायची आहे, त्याच्यामुळे हा प्रयोग सांभाळून करायचा आहे आणि मोठ्याच्या मार्गदर्शनाखाली करायचा आहे. बघा, 3 पुठ्ठे घ्यायचे आहेत, जाड सुई किंवा दाभणाच्या सहाय्याने याच्या पुठ्ठ्याच्या मधोमध अशा प्रकारे तुम्ही काय करणार आहात? होल पाडून घेणार आहात. तुम्ही मोठ्यांना सांगणार आहात, तुमच्या घरामध्ये दादा, ताई किंवा मम्मी असेल त्यांना तुम्ही अशा प्रकारे होल पाडून द्यायला सांगायचं आहे. आणि मेणबत्ती स्वतः लावायची नाही आहे, ही आईला लावायला सांगायची आहे. पुढे बघा, आपण काय करणार आहोत? बारीक आपण पुठ्ठे घेतले, त्याला छिद्र पाडले आहेत. एक मेणबत्ती काय केली आहे? इथे लावलेली आहे आणि ती कशी आहे? पेटवलेली आहे. आता बघा, हे इथपर्यंत आपली क्रिया पूर्ण झाली आहे. जर 3 पुठ्ठ्याची छिद्र एका रेषेत येतील अशी त्याची मांडणी करायची आहे. मांडणी कशी करायची आहे? की जे 3 जे छिद्र आहेत ते एका रेषेत कशा प्रकारे येतील, आणि आपण इथून जर पाहिलं तर ती आपल्याला एका रेषेतून आरपार आपल्याला दिसली पाहिजेत. ती मागे पुढे होता कामा नये. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, ती कशी पाहिजे? ती एका रेषेमध्ये आपल्याला दिसली पाहिजे. अशा प्रकारे ही छिद्रे एका रेषेत येतील अशी त्याची मांडणी केली की पुठ्ठ्याच्या एका बाजूला, जो पुठ्ठा आहे त्याच्या एका बाजूला पेटती मेणबत्ती उभी केल्यास, आणि ही पेटती मेणबत्ती आपण काय केली? उभी केली आहे. सुरुवातीला आपण हे 3 प्रकारचे पुठ्ठे घेतले आणि त्याच्या बाजूला काय केले आहे? ही मेणबत्ती आपण घेतलेली आहे. आणि ती आपल्याला ह्या छिद्रातून आपण जर बघितलं तर ती आपल्याला इथून सरळ रेषेमध्ये दिसली पाहिजे. वाकडी तिकडी किंवा पुठ्ठ्याचा जो होल आहे, जर ते आपण जरा क्रॉस केलं, ते थोडंसं वर खाली झालं, मागे पुढे झालं, तर ते आपल्याला पाहू शकणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित त्याचा अंदाज घेऊन, त्याचं मापन घेऊन हे छिद्र आपल्याला पाडणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा. तेव्हाच तुम्हाला हे काय दिसणार आहे? ही मेणबत्ती इथे दिसणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की पुठ्ठ्याच्या एका बाजूस जर पेटती मेणबत्ती जर उभी केली तर तुम्हाला त्या चित्रात काय दिसत आहे, त्या छिद्रातून काय दिसत आहे, याचंच निरीक्षण करायचं आहे. आणि हाच एक अभ्यास असणार आहे. दुसऱ्या बाजूने ज्योत पाहता येते.
मग आता तुम्हाला खरंच ही ज्योत पाहता येईल का, यासाठी तुम्हाला हा प्रयोग करणं गरजेचं आहे. आणि हा प्रयोग तुम्ही करून बघायचा आहे की खरंच 3 पुठ्ठे आहेत, ते 3 पुठ्ठे घेतले, 3 पुठ्ठ्यांना व्यवस्थित काय केलं आहे, एका टेबलवर त्याची मांडणी केली आहे. 3 पुठ्ठ्यांना एकाच बरोबर मध्यभागी काय केलं आहे, होल पाडून आपण ते अशी त्याची मांडणी केली आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला एक पेटी मेणबत्ती ठेवली. आणि या बाजूने जर आपण पाहिलं, या छिद्रातून पाहिलं, तर आपल्याला दुसऱ्या बाजूने ज्योत पाहता येते का नाही. जर आपल्याला ज्योत पाहता आली तर आपण प्रयोग बरोबर केला आहे असं समजायचं आहे. जर आपल्याला ज्योत पाहता नाही आली तर आपण समजायचं आहे की आपल्या प्रयोगामध्ये काहीतरी गडबड झाली आहे किंवा होल पाडण्यामध्ये देखील काय झाली आहे, गडबड झालेली आहे, असं आपण त्याला म्हणू शकतो. तशा दुसऱ्या बाजूने ज्योत पाहता येते. जर आपल्याला ज्योत बघितली तर आपल्याला समजायचं की हा जो प्रयोग आहे तो करेक्ट आहे. जर नाही पाहता आली तर आपण काय मिस्टेक आहे ते देखील आपण बघायचं आहे. आता आपण तो प्रयोग बघितला, आपल्याला ज्योत दिसली समजा, तर मग पुढे काय, कृती नंबर 2. जर आपला ॲक्शन 1 झाली, आता आपलं ॲक्शन दुसरं करायचं आहे, कृती करायची आहे. आता कोणत्याही एका पुठ्ठा सरकल्यास ज्योत दिसत नाही. बघा, आता कोणताही एक पुठ्ठा सरकल्यास मग हा आपण जे पुठ्ठ्याला जे नंबर दिले आहेत 1, 2 आणि 3 हे जे काय आहेत नंबर आहेत, 3 नंबर आहेत, त्याच्यामधून जर आपण हा मधला पुठ्ठा सरकवला सपोज, तर मग आपल्याला ही ज्योत दिसू शकते का, तर नाही तर आपल्याला हा पांढरा भाग दिसेल साहजिकच. जर आपण हा पुठ्ठा सरकला 3 नंबरचा, हा आपण मागे खेचला तरी आपल्याला इकडचा भाग दिसेल, बरोबर. समजा हा पहिला जो नंबरचा हा पुठ्ठा काढून घेतला तरी आपण काय होणार आहोत, याच्यातून दिसणार आहेत का मागे पुढे केले आहेत, हा देखील इकडे सरकला तरी याचा भाग आपल्याला दिसणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की ती एका रेषेत सरळ नसणार नाही. म्हणजे आता कोणताही पुठ्ठा सरकल्यास ज्योत दिसत नाही. तुम्ही कोणताही पुठ्ठा घ्या तर तुम्हाला ती ज्योत दिसणार नाही. तुम्ही जर पुठ्ठे मागे पुढे केलेत तर ती ज्योत दिसणार नाही आहे. हे देखील तुम्ही त्याचा परत दुसरा प्रयोग करून पाहायचा आहे. जो पहिला प्रयोग आहे की ते तुम्ही एका सरळ रेषेमध्ये त्याची मांडणी करून त्याला दुसऱ्या बाजूने ज्योत ठेवून ते बघायचं आहे की ते एका सरळ रेषेत दिसते का नाही ते बघायचं आहे. सेकंड, परत ते एक पुठ्ठा मागे पुढे काढून बघायचा आहे, हा पुठ्ठा मागे पुढे सरकून बघायचा आहे, मग हा पुठ्ठा मागे पुढे करून बघायचा आहे, तिसरा करायचा आहे. मग तरी ज्योत दिसते का, तर तो ज्योत दिसत नाही. हे सिंपल आन्सर असणार आहे आणि हा प्रयोग तुम्ही निश्चित घरी करून बघायचा आहे. अनुमान म्हणजे काय, प्रकाशाचा मार्ग सरळ आहे. मग याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काय मिळते, अनुमान काय होत आहे, तर आपल्याला प्रकाशाचा जो मार्ग आहे तो कसा आहे, सरळ आहे असं त्यांनी सांगितलं आहे. काय आहे, सरळ आहे. कसा आहे बघा, अशा प्रकारे सरळ आहे. तो वाकडा तिकडा दिसतोय का, की तो वर खाली असं दिसतोय का, तर नाही. असं वर खाली वाटतोय तुम्हाला, नाही. तो कसा आहे, अशा प्रकारचा सरळ आहे की त्या होलामधून तो आपल्याला दिसत आहे. म्हणजे प्रकाश कसा असतो, सरळ असतो. बघा, सूर्य असं, सूर्याची जी किरणे असतात सकाळच्या वेळी आपण पाहिली तर ती जी किरणे तुम्हाला अशी वाकडे तिकडे दिसतात का, तर हा जो सूर्य आहे त्याची किरणे आपल्याला बरोबर अशी सरळ दिसतात. म्हणून आपण चित्रामध्ये काढताना आपण सरळ काढतो, आपण वाकडे तिकडे काढतो का, की आपण असं असं काढतो का, की बा इथे असा गेलाय, हा इथे असा गेलाय, असं होतं का, तर नाही. सूर्य आहे त्याची जी किरणे आहेत ते देखील कशी जातात, ती सरळ रेषेमध्ये प्रकाशित केलेली जातात. म्हणून आपण कोणताही निसर्ग चित्र घेतला, कोणत्याही एक आपण आपलं तर काढतोच, पण कोणीही काढलेलं जे निसर्ग चित्र असेल त्याच्यामध्ये जर सूर्य दाखवला असेल तर त्याची जी किरणे असतात ती सरळ रेषेमध्ये जातात. आणि मग ह्या प्रयोगाच्या द्वारे ते सिद्ध होतं की प्रकाश कसा आहे, प्रकाशाचा मार्ग कसा आहे, तो सरळ आहे. आणि म्हणून हे या प्रयोगाच्या माध्यमातून आपण हे सिद्ध केले की प्रकाशाचा जो मार्ग असतो तो कसा आहे, तो सरळ मार्ग आहे. हे चित्राच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. बघा, पुन्हा एकदा त्याने काय की प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण म्हणतात. म्हणजेच काय आहे, रेषीय संक्रमण झाले आहे की या पुठ्ठ्याच्या माध्यमातून रेषेचं काय झालं आहे, संक्रमण होण्यास मदत झालेली आहे. बघा, इथून आता अगोदर पहिले आपण ज्योत इथे ठेवली होती आणि इथून पुठ्ठा ठेवला होता. आता या प्रयोगामध्ये या मुलाने काय केलेलं आहे की इथून त्यांनी पुठ्ठे ठेवले आहे, त्यांनी इथे ज्योत ठेवले आहे. म्हणजेच काय, प्रकाशाच्या सरळ दिशेला इथे काय बघा दिलेलं आहे, प्रकाशाच्या सरळ दिशेला. म्हणजे हा जो सरळ रेषा आहे, सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण म्हणतात. म्हणजे प्रकाशाच्या सरळ जी दिशा जाते त्यालाच आपण काय बोलणार आहोत, जी प्रकाशाची जी सरळ रेष जात आहे
त्याला आपण काय म्हणणार आहोत, रेषीय संक्रमण. बघा म्हणा, रेषीय म्हणजे काय, एका रेषेत जाणारी, की जी रेषा सरळ आहे, जी वाकडी तिकडी नाही आहे, ती वर खाली नाही आहे, मग ती कशी आहे, ती सरळ जात असते, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रकाशाचे संक्रमण असे आपण त्याला बोलणार आहोत. तुम्हाला कळालं आहे, कितपर्यंत क्लिअर झालं आहे मुलांना, कळालं की प्रकाशाचे संक्रमण कशाला म्हणतात. प्रकाश संक्रमण ज्या प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला, जो हा एक प्रवास आहे ना, की आपण इथे लाईट आहे आणि आपण इथून बघत आहोत, ही एक सरळ रेषेत जात आहे, म्हणजेच काय आहे की प्रकाशाच्या रेषीय, ही जी प्रवास आहे सरळ आहे, प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला, जो त्याचा प्रवास तो कसा आहे, सरळ आहे, म्हणून प्रवासातील प्रकाशाचे रेषीय संक्रमण आपण त्याला बोलणार आहोत. हा घटक आपल्या बघा इथे हा टॉपिक पूर्ण कव्हर झालेला आहे. आपण प्रयोगाच्या माध्यमातून हा टॉपिक कव्हर केलेला आहे. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच काय, कशा प्रकारे प्रकाशाचं परावर्तन होतं, की एखादी वस्तू, समजा आपण एखाद्या नदीच्या ठिकाणी गेलो, किनारी गेलो, आणि नदीच्या किनारी जी झाडं असतात त्याचं जे चित्र असतं ते आपल्याला कुठे दिसतं, त्या पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब म्हणजे परावर्तन पाहत असतो. आपण आरशात बघितलं तर आरशातलं आपलं प्रतिबिंब आपल्याला ते दिसत असतं, म्हणजेच काय आहे, ते परावर्तन होत असतं. इथे केलं आपण चित्राच्या माध्यमातून पाहू शकतो. आपल्याला वस्तू कशी दिसते, की जी वस्तू पाहतो तीच वस्तू आपल्याला पाण्यात कशी दिसते, की जे नदीच्या बाजूला, की जे तळ्याच्या ठिकाणी जे झाडं झुडपं असतात, जे छोटेशा वेली असतात, त्याचं चित्र आपल्याला कशात दिसतं, जसं आपण वरती पाहत असतो. मग आपल्याला वस्तू कशी दिसते, की जी वस्तू सरळ दिसते. तर नदीच्या काठी आपण पाहिलं की ती झाड आहे, सरळ आहे, परंतु तीच झाड आपल्याला पाण्यात जर बघितलं तर ते झाड आपल्याला खाली दिसतं. म्हणजे जे झाड आपल्याला वर दिसतं तेच आपल्याला झाड कशात दिसतं, ते खाली दिसतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आपल्याला वस्तू कशी दिसते हे आपण त्या पाण्याच्या माध्यमातून त्या वस्तूवर डिपेंड आहोत. बघा, प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागावर परत फिरतात. आता बघा इथे त्यांनी काय दिले, प्रकाश स्रोतापासून, जे प्रकाशाचं मूळ स्रोत कोण आहे, सूर्य आहे. मग सूर्यापासून जे वस्तूवर पडले आहे, की वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे ही वस्तूच्या पृष्ठभागावर, मग त्याच्या पृष्ठभागावर पासून परत फिरतात, म्हणजे ते आपल्या डोळ्यापर्यंत ती काय करतात, परत फिरतात, आणि मग ती वस्तू आपल्याला कुठे दिसते, ती खाली दिसते. आता हे बघा, हे झाड सरळ वरती लावलेलं आहे, मग ते जर आपण पाण्यामध्ये पाहिलं तर ते आपल्याला कसं दिसत आहे, हे झाड आपल्याला उलट दिसत आहे, बरोबर. हे जे झाड आपल्याला इथे असं दिसत आहे ते आपल्याला कसं दिसत आहे मुलांनो, आणि असं खाली दिसत आहे. हे कसं आहे, हे अशा प्रकारचे पाण्यामध्ये त्याचं परावर्तन आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी जी प्रकाश किरणे आहेत, त्या काय करतात, जी प्रकाशाची किरणे आहेत ते कुठून पडत आहेत, ते सूर्यापासून पडत आहेत, ते वस्तूच्या पृष्ठभागावर, जे वस्तू आहे त्याच्या पृष्ठभागावर पडून ती परावर्तित होते, परत फिरतात. त्यावेळी जे वस्तू आहे ती आपल्याला कशा प्रकारे उलटी वस्तू ही इथे दिसत आहे. हे देखील तुम्ही बघा इथे चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. यालाच प्रकाशाचे परावर्तन असे बोलतात. मग यालाच आपण काय बोलतात, परावर्तन बोलतात. कारण वस्तूवर जी किरणे पडतात ती परावर्तित होतात, म्हणजे त्याला प्रकाशाचे परावर्तन असे आपण तिथे म्हणणार आहोत. बघा, हे चित्राच्या माध्यमातून तुम्ही स्पष्ट पाहू शकतात. परावर्तित किरणे आपल्याला डोळ्यापर्यंत पोहोचले की वस्तू आपल्याला दिसते. मग परावर्तित किरणे आहेत, काय आहे, परावर्तित किरणे म्हणजे त्याचं परिवर्तन झालेलं आहे, आपल्याला डोळ्यापर्यंत पोहोचली का मग ती आपल्याला वस्तू दिसते, बरोबर. की जी आपण वस्तूला पाहिलं त्याची किरणे आपल्या डोळ्यात पडली तर ती आपल्याला वस्तू दिसते. उदाहरणार्थ तुम्ही जर समोर बसलेले आहात, मी तुम्हाला बघते, आपण कसे पाहतो, जसं आपल्याला जो विषय टॉपिक आला होता की आपण काय वस्तू पाहतोय किंवा कसे पाहत आहोत, ती वस्तू बघताना त्याच्या जी किरणे, परावर्तित किरणे आहे, ती आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचली का तर ती आपल्याला वस्तू आपल्याला दिसत असते. तर अशा प्रकारे पुन्हा ती वस्तू आपल्याला दिसण्याचं काम हे परावर्तित किरणे करत असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बघा, प्रकाशाचे परावर्तन आरशामधून काचेच्या तावदानातून होत असते. म्हणजे प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच प्रकाश, म्हणजे जे प्रकाश आपण जसं बोलतो, प्रकाश म्हणजे काय, लाईट आहे, मग त्याचे परावर्तन हे आरशामधून होत असते. जर आपण आरशात पाहिलं तर आरशात आपल्याला पाहिलं तर कोण दिसणार आहे, साहजिकच आहे आपणच दिसणार आहोत ना. म्हणून आरशातून पाहिल्यावर आपण स्वतःलाच बघणार, म्हणून ते आरशातून पाहिले तर त्याचे देखील परावर्तन होत असते. बघा, आरशामधून
आपल्याला दिसते काचेच्या तावदेर, म्हणजे काच आहे, काचेच्या तावदेरीतून म्हणजे काचेच्या आरपारपासून दिसते नवीन चकचकीत जो पृष्ठभागाची जी भांडी असतात, ती कोणती भांडी असतात, जी स्टीलची जी भांडी असतात, त्या भांडीमध्ये देखील आपण पाहिलं तर आपल्याला चेहरा दिसत असतो. मग काही प्रमाणामध्ये काही वस्तू जी आपण घेतली तर ते आपल्याला सरळ चेहरा दिसतो, तर काहीमध्ये उलटा चेहरा दिसतो, पण आपल्याला त्याचं चित्र त्याच्यामध्ये दिसत असतं. ग्रॅनाइट लावलेली गुळगुळीत जी भांडी आहेत त्याच्यामधून देखील, जी ग्रॅनाइटची जी काही भांडी आहेत त्याच्यामधून देखील आपल्याला दिसते. म्हणजे पाण्यामध्ये जर ह्या मांजरीने पाहिलं तर पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसेल. आपण स्वतःला पाण्यामध्ये, नदीमध्ये समजा आपण पाहिलं, पाण्यामध्ये जर पाहिलं तर त्याचं देखील आपल्याला परिवर्तन दिसतं. म्हणजेच काय की प्रकाश जेव्हा परावर्तित होऊन आपल्या डोळ्याला पडतो, एखाद्या वस्तूकडे आपण पाहिलं तर त्याच्या वस्तूमधून निघून जो प्रकाश परावर्तित होऊन ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतं आणि तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसत असते. आणि म्हणून त्यांनी काही उदाहरणं इथे दिलेली आहेत. प्रकाशाच्या आरशामधून, प्रकाशाचे जेव्हा परावर्तन होते तेव्हा आरशामधून काचेच्या तावदेरीतून चकचकीत जी पृष्ठभागाची जी भांडी आहेत, ग्रॅनाइट लावलेली जी गुळगुळीत जी भांडी आहेत त्याच्यामधून काय दिसतं, आपल्याला प्रकाश दिसतो. बघा अशा प्रकारचं, बघा जो हॉर्न आहे किंवा जे आरसा आहे किंवा जी गोल भांडी आहे, ग्रॅनाइट लावलेली जी गुळगुळीत जी भांडी आहेत, अशा प्रकारे आपण त्या आरशात पाहिला होता, आरशामध्ये आपल्याला दिसत आहे. भिंत आहे, तलावातील स्वच्छ पाणी यामधून दिसते. बघा आता हे सुंदर जे चित्र आहे त्याचे चित्र, भिंत देखील आपल्याला दिसते की आपण जेव्हा भिंतीकडे बघतो तेव्हा ती देखील वस्तू आपल्याला दिसते. तलावातील स्वच्छ पाणी यामध्ये देखील होत असते. बघा हे जे निसर्ग जे सौंदर्य आहे, किती सुंदर प्रकारचं जे सौंदर्य आहे, निसर्ग सौंदर्य आहे, ते आपण पाहू शकता की कशा प्रकारे सूर्य उगवलेला आहे आणि जी झाडं आहेत. मग ते तशाच्या तसं जे चित्र आहे, नदीच्या काठचं चित्र आहे, नदीच्या काठामध्ये जे चित्र आहे ते कशा प्रकारे पाण्यात त्याचं प्रतिबिंब हे आपल्याला याच्यातून पाहू शकतो. किती सर्व झाडं उभी आहेत परंतु आपल्याला पाण्यामध्ये ती कशी दिसत आहे, खाली दिसत आहेत. आणि म्हणून तलावाचे स्वच्छ पाणी यामधून होते. मग अशा प्रकारे तलावाच्या स्वच्छ पाण्यामधून देखील त्याचं काय होत आहे, परावर्तन होत आहे आणि आपण ते स्वच्छ, आपण अशा प्रकारे याच्यामधून देखील पाहू शकतो. तेव्हाच आपण प्रतिबिंब पाहू शकतो. प्रतिबिंब म्हणजे काय की त्याच्यासारखं, म्हणजे एक्झॅक्ट हे रिअल आहे का, हे रिअल नाही आहे, हे फेक आहे, पण हे काय आहे, हे रिअल आहे. मग जेव्हा एखादी गोष्ट फेक असते किंवा त्याच्यासारखी असते की त्याला त्याच्याशी मिळती जुळती असते, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, प्रतिबिंब बोलू शकतो. म्हणून तेव्हाच आपण प्रतिबिंब त्याच्यामध्ये, त्या पाण्यामध्ये पाहू शकतो, हे आपण सिद्ध झालेलं आहे. सपाट आरशातील प्रतिमा म्हणजेच काय, इमेज इन प्लेन मिरर. सपाट आरसा म्हणजेच काय, आपण आपल्या घरामध्ये जो आरसा आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये आपण स्वतःला पाहू शकतो. म्हणजे आपलं प्रतिबिंब त्या आरशामध्ये दिसत आहे. त्याच्यासाठी देखील आपण एक प्रयोग पाहणार की जेणेकरून त्या प्रयोगाच्या माध्यमातून तुम्हाला अधिक समजून जाईल. इमेज ऑफ प्लेन मिरर. बघा इथे तुम्हाला एक काय दिलाय, प्रयोग दिला आहे, त्याच्यामध्ये बघा पाहणार आहोत. सपाट आरशातील प्रतिमेमध्ये मूळ वास्तवाच्या डाव्या व उजव्या बाजूची अदलाबदल झालेली दिसते. की जर आपण आरशात पाहिलं की आपल्या उजवा हात आणि डावा हात याच्यामध्ये फरक पडतो. की जो आपण उजव्या अंगाला असलो तर आपण आपल्या आरशामध्ये डाव्या हाताला आपण दिसत असतो. म्हणजे येथील जे आरशामध्ये पाहण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जो डिस्टन्स मेंटेन केलेला आहे ते पाहू शकता. कशा प्रकारे डिस्टन्स मेंटेन आहे बघा. इथे जो आरसा आहे त्याच्यामध्ये जो उजवा हात इथे त्यांनी केलेला आहे की याच्या प्रकारे कशा प्रकारे इथे डिस्टन्स मेंटेन केले आहे सपाट आरशातील प्रतिमेमध्ये. म्हणजे ही काय आहे, प्रतिमा आहे. मूळ वस्तूच्या डाव्या व उजव्या बाजूची अदलाबदली झालेलं दिसते. हा प्रयोग देखील तुम्ही करून बघा. जेव्हा तुम्ही आरशामध्ये उभे असता तेव्हा काय झालेलं असतं, उजव्या आणि डाव्या वस्तूची किंवा डाव्या बाजूची अदलाबदल म्हणजे काय, चेंजेस झालेला आपण तुम्ही इथे पाहू शकता. की कशा प्रकारे बघा इथे जो डोकं आहे ते काय आहे इथे आणि ते परावर्तित होत आहे. त्याचप्रमाणे हे जे डोकं आहे त्याची जी लेवल आहे ती पाहू शकता. जो पाय मागे आणि पुढे ठेवलेला आहे. आता हे पायाचं देखील उंची पाहू शकता. हा जो इथे उजवा पाय तुम्हाला इथे दिसत आहे तो पाय इथे न राहता हा डावा पाय तुम्हाला इथे दिसत आहे. म्हणजेच काय की इथे उजव्या किंवा डाव्या हाताची किंवा पायाची अदलाबदल इथे झालेली पाहू शकत आहात. इथे बघा उजवा हात आहे पुढे तर इथे डाव्या हात आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजेच काय झालं आहे इथे उजव्या हाताची किंवा पायाची अदलाबदली झाली आहे. म्हणजेच काय, सपाट आरशातील प्रतिमेमुळे. की ही गोष्ट कशामुळे होते, प्रतिमेमुळे होते. आपलं मेन जो उजवा हात आणि उजवा पाय हा पुढे, उजवा हात खिशात आहे आणि डावा पाय पुढे आहे. परंतु आपल्या प्रतिमेमध्ये काय दिसत आहे, डावा हात आणि डावा पाय पुढे आहे हे आपल्याला दिसत आहे. हे आरशामधली जी प्रतिमा ही आपल्याला अशा प्रकारे दिसत आहे. म्हणून उजव्या बाजूची, डाव्या व उजव्या बाजूची अदलाबदली आपल्याला झालेली आपल्या या चित्रामध्ये दिसत आहे. मग आरशातील प्रतिमा कशा प्रकारे
दिसतं तर ते ह्या प्रकारे आपल्याला दिसत आहे. हा प्रयोग देखील मुलांना तुम्ही करून बघायचा आहे. अशा प्रकारे या प्रयोगामध्ये देखील तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे त्याची अदलाबदली झालेली आहे पाहू शकता. वस्तूच्या प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढाच असतो. तर वस्तूची प्रतिमा त्याचा जो आकार आहे बघा, त्याचा आकार आहे, त्याची हाईटमध्ये काही फरक पडणारा नाही आहे. तो काय आहे, मूळ वस्तू एवढाच असतो. जो मूळ वस्तू केवढी, त्याची उंची केवढी आहे तेवढीच उंची याच्यामध्ये इथे प्रतिमेमध्ये देखील असणार आहे. परंतु त्याच्या उजव्या आणि डाव्या वस्तूमध्ये हाता किंवा पायाला काय होणार आहे, त्याची मूळ जागा ही बदली होणार आहे, परंतु उंचीमध्ये फरक पडणार नाही. त्याच्या आकारामध्ये देखील काही फरक पडणार नाही. तो मूळ वस्तू एवढाच असणार आहे, त्याच्यात फरक होत नाही आहे. बघा इथे दिले पारदर्शक वस्तू, जो आपला मूळ दुसरा टॉपिक आहे. पारदर्शक वस्तू, अपारदर्शक वस्तू आणि अर्धपारदर्शक वस्तू. नेमकं आता हे काय आहे, पारदर्शक वस्तू म्हणजे काय आहे, आपण पहिला घटक शिकणार आहोत. पारदर्शक वस्तू म्हणजे काय आहे, पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे की ज्याच्यामधून आरपार आपण पाहू शकतो, की जे आपण इथली वस्तू आपण तिथे काय चाललंय बघू शकतो, त्याला आपण काय बोलणार आहोत, पारदर्शक वस्तू. म्हणजेच काय आहे, ट्रान्सपरन्सी. म्हणजे आपण जसं पाहणार की त्याचं उदाहरण काय आहे, काच आहे, की एखादी काच आहे, काचेच्या माध्यमातून आपण काचेत पाहिलं तर काचेच्या पलीकडे कोणती गोष्ट आहे, कोणती वस्तू आहे, कोणतं साधन आहे ते आपण पाहतो, त्याला आपण पारदर्शक म्हणणार आहोत. अपारदर्शक की ज्याच्यातून वस्तू आपण पाहू शकत नाही, त्याला आपण अपारदर्शक वस्तू बनवून. समजा एखादं भिंत आहे, एखादं कपाट आहे की त्याच्या पलीकडे आपण पाहू शकत नाही, की आपल्याला फक्त ते कपाट दिसत आहे, ती भिंत दिसत आहे, या भिंतीच्या पलीकडे पाहू शकत नाही, त्याला अपारदर्शक. अर्धपारदर्शक पदार्थ आपण कशाला बोलणार आहोत मुलांना, हे झालं दुसरं उदाहरण. अर्धपारदर्शक म्हणजे एखादा कागद आहे, त्या कागदाला समजा तेल लागलेलं आहे, मग त्या कागदाच्या पलीकडे की आपण कागदातून पाहिलं असेल तर आपल्याला त्याच्या पलीकडचं दिसत नाही. समजा एखादं लिखाण आहे, ते लिखाण लिहिल्यानंतर समजा त्या कागदाला तेल लागलं आहे तर आपण अर्धे गोष्ट पाहू शकतो, वाचू शकतो, परंतु अर्ध वाचू शकत नाही. म्हणजे ते कसं आहे, अर्धपारदर्शक आहे. आपल्याला थोडे दिसते, थोडे दिसत नाही, म्हणजेच ते कसं आहे, अर्धपारदर्शक आहे. तर या तिन्ही घटकाचं आपण काय करणार आहोत, आपण टॉपिक कव्हर करणार आहोत. पारदर्शक म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलंय, की ज्याच्यात ट्रान्सपरन्सी असे, अर्धपारदर्शक की ज्याच्यातून आपण पाहू शकत नाही, म्हणजे ते कसं आहे, अपारदर्शक आहे. अर्धपारदर्शक म्हणजे आपण थोडेफार पाहू शकतो, पूर्ण पाहू शकत नाही, पूर्ण दिसत नाही. आणि म्हणून या तिन्ही घटकांचा आपण पुन्हा टॉपिक वाईज, सिरीज वाईज आपण अभ्यास करणार आहोत. तशा प्रकारे बघा आपण पाहणार आहोत, जो आपला पहिला घटक आहे पारदर्शक, त्याचा आपण बघा अभ्यास करणार आहोत. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो तो जसं आपण काय म्हणत आहोत, ट्रान्सपरंट पदार्थ असं म्हणणार, की ज्या प्रकाशातून आरपार, जसं मगाशी सांगितलं की ज्या वस्तूमधून आपण समोर पाहू शकतो, की ज्या वस्तूचं मूळ स्तोत्र काय, समजा काच आहे, त्या काचातून आपण पाहिलं तर आपल्या समोरची वस्तू दिसते. म्हणजेच काय आहे, की ज्या पदार्थातून आपण प्रकाश आरपार जातो, ज्या पदार्थांमधून आपण प्रकाश हा आरपार गेला जातो त्यालाच आपण काय म्हणणार, ट्रान्सपरन्सी म्हणणार आहोत. समजा हा काचेचा काय आहे, एखादा ग्लास आहे, त्या ग्लासाच्या मध्ये पाणी टाकलं आहे, आपण एका भागातून पाणी पाहिलं तर आपल्याला त्या दुसऱ्या भागातून देखील पाणी बघाव्यास मिळत आहे. आणि म्हणून ते कसं आहे, ट्रान्सपरन्सी आहे. काचेची बॉटल म्हणा किंवा एखादा काचेचा ग्लास म्हणा, हे कसं आहे, ट्रान्सपरन्सी आहे. म्हणून ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो तो काय आहे, प्रकाश ट्रान्सपरंट पदार्थ असे म्हटला जातो. म्हणजे तो कसा आहे, पारदर्शक आहे. हे ग्लासाचं उदाहरण आपण इथे पाहू शकतो. तर बघा अशा प्रकारे काच हे मूळ स्तोत्र आहे, काचेची जी वस्तू आहे त्याच्यातून देखील पाहू शकतो. ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही तो अपारदर्शक. जसं मी मागाशी सांगितलं की ज्यातून प्रकाश आरपार जात नाही त्याला आपण काय म्हणणार, अपक्यू पदार्थ असे म्हणणार आहोत. जसं एखादी आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत, जसं मी मगाशी सांगितलं की ज्या फर्निचर आहे, एखादं फ्रूट असू शकतं की ज्यातून प्रकाश आरपार जात नाही, की आपल्याला तो पदार्थ दिसतो त्या समजा हा ॲपल आहे, ॲपलच्या एका बाजूला पाहिलं तर त्या ॲपलच्या आतमध्ये काही पाहू शकतो का, की ॲपलची दुसरी बाजू काय हे पाहू शकतो का. बघा जसं इथे आपण पाहत आहोत, हे ॲपल आहे, ॲपलच्या एक भागाला आपल्याला प्रकाश देत आहे, परंतु याच्यामध्ये काय आहे हे पाहू शकतो का आपण, याच्यामध्ये काय आहे पाहू शकतो का, तर नाही. याच्या पलीकडची जी ही एक बाजू आहे, ही दुसरी बाजू आणि ही तिसरी बाजू, याच्या पाठीमागच्या बाजूला काय हे पाहू शकतो का, तर नाही. म्हणून ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही, मग अशा वस्तूला आपण काय बोलणार आहोत मुलांना, अपारदर्शक. म्हणजे म्हणजे अचा अर्थ काय आहे, अपारदर्शक म्हणजे काय आहे, अचा अर्थ काय आहे, नाही आहे. अचा अर्थ नेहमी काय होतो, नाही होतो. आणि म्हणून त्याला काय बोलणार की
हे पारदर्शक नाही आहे, म्हणजे ट्रान्सपरन्सी नाही आहे, म्हणून त्याला काय म्हणणार आहोत, अपारदर्शक. म्हणजे आरपार जो पदार्थ आहे त्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही, म्हणजेच ते काय आहे, अपारदर्शक आहे. म्हणजेच काय आहे, अपघ्य पदार्थ असं त्याला बोलले जाते. मध्ये हर एक प्रकारचे जे पदार्थ आहेत जे आपल्या डोळ्यांना दिसतात, आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या कशा आहे, अपारदर्शक आहे. जसं आपण पाहिलं की दीप्तिहीन प्रकाश आहे. दीप्तिहीन प्रकाश कशाला म्हटलं, त्याचमुळे अपारदर्शक आहे. ते प्रकाश कसे आहे की जे झाड असेल, वस्तू असेल, त्याचप्रमाणे घरातील ज्या वस्तू आहेत त्या देखील सर्व प्रकार त्याच्यामध्ये मोडले जातात.